लोकसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच कुठेतरी उद्धव ठाकरेंना अजून एक दणका बसल्याचं कळून येते. ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाला अक्कलकुवा या तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी हे शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात गेले आहेत. आमदार पाडवी यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्या समर्थकांची बैठक घेतली होती. बैठकीत त्याने शिंदे गटात जाण्याचे संकेतही दिले होते. पाडवे गेले अनेक दिवस शिंदेच्या गटाची संपर्कात होते. आमदार पाडवी शिंदे गटात प्रवेश करणार याची कुणकुण स्थानिक नेत्यांना यापूर्वीच लागली होती खरी, पण यामुळे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी सावध झाले होते. पाडवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात आले आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सायंकाळी बैठक बोलावली आहे. अक्कलकुवा वगळता अन्य भागातील कोणतेही शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात जाणार नसल्याचे तिथे आत्ता तरी स्थानिक नेते सांगतात. पण पाडवी नेमके कोण आहेत, त्यांना आमदार करण्यासाठी ठाकरेंनी जीवाचे रान केलेले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यश वाडेकर, तुम्ही पाहतायत सकाळ. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून आमदार पाडवी यांना उमेदवारी हवी होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या मतदारसंघ काँग्रेसचा आहे. येथून माजी मंत्री के.सी. पाडवी हे उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गटाचे पाडवी यांनी ही मागणी मान्य न होण्यासारखीच होती. आपल्याला उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच अक्कलकुवा येथून 70 गाड्या आणि कार्यकर्त्यांसह आमदार पाडवी मुंबईला रवाना झाले. त्यांच्या समवेत प्रामुख्याने अक्कलकुवा भागातील पदाधिकारी होते. नंदुरबार या आदिवासी भागातील एक सामान्य आदिवासी कार्यकर्ता असलेल्या पाडवी यांना ठाकरे गटाकडून विधान परिषदेवरती नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या आमदारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रस्थापित नेत्यांना दुखावलं आणि विधान परिषदेवरती आमदार म्हणून पाडवी यांना पाठवलं, तेच आमदार आता शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी हे कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार ही बातमी कळताच नंदुरबार येथील आणि त्यांच्या अक्कलकुवा येथील मतदारसंघातील लोकांनाही आश्चर्य वाटलं. कारण का ठाकरेंनी त्यांना आमदार करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे त्यांच्या मतदारसंघातील लोकांनाही माहीत होते. आमशा पाडवी गेली 2 दिवसात शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीच होती. पण दरम्यान शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र पाडवी यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाला विरोध केला आहे. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन हा प्रवेश नको म्हणून अशी मागणी केली होती. पाडवी हे स्थानिक राजकारणात फारसे चर्चेत नसतात, त्याचा पक्षाला फटका बसू शकतो अशी तक्रार तेथील स्थानिक कार्यकर्त्यांची होती. पण एकूणच आता काय तर आमशा पाडवी हे शिंदे गटाकडे गेले आहेत आणि उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी फटका बसला आहे. आता त्यांच्या शिंदे गटात जाण्याने त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळते का, हे एक कळीचा मुद्दा तर आहेच. पण आता एवढं मात्र नक्की काँग्रेसच्या उमेदवाराला तिथून मताची जुळवाजुळव करायला थोडे अजून कष्ट घ्यावे लागणार. याबाबत तुम्हाला काय वाटतं? आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेचे आणि परिणामी काँग्रेसला लोकसभेमध्ये फटका बसेल का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.